आपला शिरूर तालुका सोडून शेजारच्या श्रीगोंदा तालुक्यात जायला आम्ही जरा जास्तच उत्साह धरला। आज कांडत जुकाटात झुपायचं ह्या भावनेच्या भरात आमच्या या पट्ट्याने रस्ता चुकवला। तर नमस्कार मित्रांनो, भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भरवलेल्या देवदैठण गावची आपली आजची यात्रा। आज आनंद जरा वेगळाच होता। गेले 32 घाट आपलं कांड पळते, त्यातील 29 घाट एक नंबरची बारी आणि 22 घाट फायनल केली। सगळा सीझन घरचाच साज पळवलाय, पण एकाही घाटात आपल्या कांड्याला जुकाट नाही शिवले। तोच साज आज जुकाटात झुपायचा होता। आम्ही 7 जण बैल घेऊन निघालो। घाटात पोहोचल्यावर संघटनेने गाडा लाईनला लावायचं काम केले। धनंजय भाऊ गोपाळे आणि राहुल शिरगरोड यांनी कांड्यासाठी सहकार्य केले। देवदैठण ग्रामस्थांचे नियोजन एकदम मस्त होते। टोकन नंबर आला आणि बारी पुकारली। प्रसिद्ध दुपणी बहादरचा खेळकर राहू जुगलबंदीचा फायनल सम्राटचा खेळ झुकतो। हरीचा मराठा पैलवान रुद्राज खेळकर पैलवान जयसिंग शेठ राहू चुकली बदा जुगलबंदीचा खेळ झुकतो। आणि राऊतवाडीच्या जयसिंग शेठची झुपणी झाली। जसं कांड ठाम तसंच जुकाटात टॉपचं काम। मोन्या पकड्याने पहिल्याच घाटाला 1 नंबरची बारी केली। घड्याळ आलं 11 सेकंद 32 मिली। बैला आरामासाठी सावलीला बांधली, पण पुन्हा फायनलसाठी जुगलबंदी सज्ज झाली। 4 वाजता फायनलला सुरुवात झाली। पहिल्या 3 नंबर टोकनला बैल झुपली। फायनलला घड्याळ आलं 11 सेकंद 75 मिली। मित्रांनो, घरच्या साजावर बारी करण्यासाठी भरपूर गाडा मालक प्रयत्न करतात। 2 वर्षापूर्वी सुद्धा गुले आणि पक्ष आपला घरचाच साज पळायचा आणि जाईल त्या घाटात 1 नंबरची बारी करायचा। ती आठवण आज आपल्या मोने आणि पक्षाच्या जोडीने करून दिली। नम्र आहे स्वभाव आपल्या पकड्याचा, डोळ्यात आपुलकीची चमक आहे। साधे सिंपल दिसले जरी सेपरेट भिडवण्याची धमक आहे। धन्यवाद।